लेला आहे। राज्यातल्या गावागावात शहरात वाड्या वस्त्यांवरती प्रमुख उमेदवार कसा करतायत प्रचार हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक दिवस प्रचाराचा या न्यूज 18 लोकमतच्या विशेष कार्यक्रमातनं। या कार्यक्रमाचा आजचा आपला पहिला स्टॉप आहे पवार विरुद्ध पवार लढाईमुळे गाजणारं बारामती। एकाच गुरुचे शिष्य, एकाच विचारांचे पाईक आणि एकाच घराचे सदस्य असलेले अजित पवार युगेंद्र पवार या निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या आपल्या पक्षाची निवडणूक विचारली आहे। युगेंद्र पवार शरद पवारांचे नातू, अजित पवारांचे पुतणे आणि या विधानसभा निवडणुकीतला पवारांच्या घरातला तरुण प्रॉमिसिंग चेहरा। सध्या बारामतीत रंगलेल्या पवार विरुद्ध पवार राजकीय वादाच्या ते केंद्रस्थानी आहेत। आपल्या आयुष्यातली पहिलीच निवडणूक लढवणाऱ्या युगेंद्र यांच्या समोर आव्हान आहे बारामतीतून सलग 7 वेळेला विजय मिळवणाऱ्या अजित पवारांचं। अजित पवार त्यांच्या राजकीय कारकिर्दीतली 8वी निवडणूक लढवतायत तर युगेंद्र पवार पहिलीच। या निवडणुकीनंतर पवारांसाठी नव्या युगाची सुरुवात होते की दुसरे पवार अजित राहतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कुटुंबात पडलेली फूट, विभागला गेलेला पक्ष आणि दुरावलेली नाती या पार्श्वभूमीवर निवडणूक लढताना युगेंद्र यांच्या समोरची आव्हानं कोणकोणती आहेत? आपल्या राजकीय डेब्यूसाठी युगेंद्र पवार कशी करतात तयारी, कसा साधतायत लोकांशी कनेक्ट, कसा सुरू आहे त्यांचा प्रचार हे आज दिवसभरात आपण जाणून घेणार आहोत युगेंद्र पवार यांच्याकडनं। सकाळची वेळ आहे। युगेंद्र पवार आणि त्यांचं कुटुंब आपल्या सोबत आहे। नमस्कार, आपल्या तिघांचंही स्वागत आहे। कशी धावपळ सुरू आहे सध्या? प्रचार आपण सुरू केलाय कालपासून, परवापासून प्रचार दौरा सुरू केला। काल साहेब होते बारामतीत, एक 4-5 ठिकाणी आपण सभा घेतल्या। मी माझ्या पद्धतीने प्रचार करतोय, आई वडील पण त्यांच्या पद्धतीने फिरतायत। तुमच्या दोघांचा आठवड्याभराचा प्रचाराचा म्हणजे साधारणतः आठवडा झाला असेल प्रचार सुरू करून, तर अनुभव कसा राहिलाय? नाही, खरं म्हणजे आम्हाला दोघांना सवय आहे, कारण आम्ही दरवेळेस इलेक्शनला फॅमिलीसाठी प्रचार करत असतो। प्रत्येकजण वेगवेगळ्या आपापल्या ग्रुपनी जातात आणि सकाळी आम्ही साधारण 8-8:30ला घराच्या बाहेर पडतो आणि मग नॉर्मली हाऊस टू हाऊस करतो आम्ही, जास्त सभा वगैरेच्या भानगडीत पडत नाही। कुटुंबासाठी प्रचार नेहमीच झालाय, पण लेकासाठी प्रचार करणं ह्याच्यात काही वेगळी भावना म्हणा, वेगळी एक्साइटमेंट म्हणा? नाही, तसं मी म्हणणार नाही, कारण प्रत्येक फॅमिली मेंबरच कायम होता इलेक्शनमध्ये उभा, त्याच्यामुळे सगळ्यांसाठी तेवढ्याच ताकदीने आम्ही केलेला आहे। अच्छा, बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की युगेंद्र यांचं राजकारणात येण्याचं नेमकं ठरलं कधी? तर ह्याचं उत्तर आपल्या दोघांपैकी कधी ठरलं की हे आता राजकारणात येतील आणि पुढचं करिअर राजकारणामधलं असेल? जेव्हा तो सुप्रियाच्या प्रचाराला जेव्हा आला आणि तिथून त्याची जी सुरुवात झाली आणि तेव्हा टफ टाईम होता, कारण नुकतंच जे काही झालं होतं ते झालं होतं आणि तेव्हापासून तो जे मुलांच्याबरोबर किंवा यूथ बरोबर फिरायला लागला खासदारकीच्या इलेक्शनला। ताई, युगेंद्र माहीत होते महाराष्ट्राला, लोकांना, बारामतीला पहिल्यापासून, पण ते जास्त लाईमलाईटमध्ये मे बी आले राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर किंवा लोकसभेच्या दरम्यान। एक साधारणतः मे बी 2 जुलै 2022 ते सगळं स्प्लिट झालं। त्याच्या आधी तुम्ही कधी विचार केलात की आपला लेक राजकारणात येईल आणि पुढचं करिअर राजकारणातलं असेल? नाही, कधीच नव्हतं असं वाटलं, कधीच नाही। आणि एवढ्या सडन सगळं होईल असं कधीच वाटलं नव्हतं। आणि त्यांचं डेब्यू, राजकारणातला डेब्यू हा अजितदादांच्या विरोधात होईल? अजिबात नाही। हे म्हणजे खरं तर एक धक्कादायक पण आहे आम्हाला, एक फॅमिलीसाठी पण एक म्हणजे कुठेतरी चांगलं पण वाटत नाही आहे, कारण शेवटी ते काका आहेत त्यांचे, हे आमचं एक हे असतं। तुम्ही यावेळेला सगळे होतात, दिवाळीला पवार बारामतीतच होते, पण ते वेगवेगळे होते, ती भावना काय होती यावेळची दिवाळीची? नाही, आता इलेक्शन आहे,
तुम्ही लोक पण त्याला लगेच वेगळं वळण देतात, त्याच्यामुळं एकमेकाला भेटायला पण घाबरत असतील की परत काहीतरी लोकांचा आत्मविश्वास डळमळीत करायचा आहे, काही आतून एक आहेत का, बाहेरूनच फक्त काही नुरा कुस्ती चालली आहे का, ह्या ज्या गोष्टी होत्या. त्याच्यामुळं बहुतेक दादानी पण ठरवलं असेल मी लांबच राहतो, नको हे काय व्हायला. त्याच्यामुळं वाईट तर वाटतं, पण ठीक आहे, एकच दिवाळी, पुढच्या वर्षीपासून सगळं जे काय होईल ते नॉर्मल होईल असं मला खात्री. अजून एक की आता वहिनींनी त्याचा उल्लेख केला की महाराष्ट्राला माहिती की पवार कुटुंब हे राजकारणाच्या आधी नात्याला प्राधान्य देतं, कुटुंबाला प्राधान्य देतं राजकारणापेक्षा. त्याच पवार फॅमिलीमध्ये राजकारणावरनं फूट पडेल असं तुम्हाला कधी वाटलं होतं? कुटुंबात फूट पडेल किंवा पडली आहे असं आम्ही तरी समजत नाही. शेवटी आता वडील काय सांगत होते की आपले विचार जरी वेगळे असले तरी आपण वैयक्तिक लेवलला एकत्र असलं पाहिजे. जेव्हा ती फूट पडली तर तेव्हा तुम्ही पवार साहेबांसोबत स्टेजवरती दिसलात, तिथून तुमची जास्त चर्चा सुरू झाली, तुम्ही दादांसोबतही असायचात. जेव्हा फूट पडली त्याच्यानंतर अनेक स्टेजवरती तुम्ही त्यांचा हात धरून त्यांच्यासोबत जाताना दिसलात, बऱ्याच ठिकाणी तुम्ही दिसलात, प्रॉमिनंटली दिसलात. नाही तर मी पूर्वीपासून त्यांच्याबरोबरच होतो, पण मीडियाने कधी मला तेव्हा कव्हर केलं नाही. हाऊ डिफिकल्ट इट इज की काकांविरोधात लढणं, काकांकडनं येणारी टीका सहन करणं, पुन्हा त्याला उत्तर देणं. नाही, इट इज डिफिकल्ट. शेवटी इट्स माय फर्स्ट इलेक्शन आणि आय वॉज नेवर इन या क्षेत्रात मी कधी नव्हतो. आणि शेवटी फॅमिली आहे, कुठंतरी ती भावना असते, कुठंतरी ते इमोशनल होतं, नाही असं नाही. पण शेवटी जे पवार साहेबांना सहन करावं लागलं जेव्हा पक्षात फूट झाली, हे आम्ही सगळ्यांनी बघितलंय. पवार साहेबांनी खूप कष्ट घेतले, शून्यातून हे सगळं त्यांनी उभं केलं. आणि ह्या वयात जर त्यांना एवढा जर त्रास होत असेल तर मग मला वाटलं, आम्हाला सगळ्यांना वाटलं की एक नातू म्हणून आपण आजोबांसोबत राहायला पाहिजे. मला कल्पना नाही की तुमचा संवाद होतो की नाही, पण जर होत नसेल तर सगळ्यात जास्त गोष्ट कुठली मिस करता तुम्ही दादांसोबतची? अगदी म्हणजे खरं सांगायचं तर या दिवाळीला मी दादाला मिस केलं, कारण आम्ही बाकीचे सगळे एकत्र होतो आणि तो काय आला नाही. त्याच्यामुळं थोडं ऑड वाटलं, वाईट वाटलं की त्यांनी यायला पाहिजे, तर बाकी सगळे एकत्र होते, तेवढं मी त्याला मिस केलं. तुमच्या तिघांचे मनापासून आभार. खूप गडबड आहे, मला कल्पना आहे तुमची प्रचाराच्या सगळ्या धामधुमीमध्ये, पण तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद. बारामतीच्या धनेवस्तीतला हा स्टॉप आहे युगेंद्र पवारांचा, आणि इथे दिवाळीच्या निमित्तानं जी किल्ले बनवण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे, असाच एक सुंदर किल्ला बनवलाय. तर तुम्ही दरवर्षी येता हा किल्ला पाहायला? दरवर्षी लहानपणापासून आम्ही येतो आणि ही खूप जुनी ह्या घराची परंपरा आहे. काटे साहेब इथं आहेत, योगेश इथं आहेत, हे सगळे मिळून हा किल्ला ते बनवत असतात आणि दरवर्षी वेगळा वेगळा किल्ला ते बनवतात. आता लोहगड त्यांनी इथं बनवलाय. नवीन पिढीला समजायला पाहिजे की गड किल्ले काय असतात, म्हणून आम्ही प्रतिकृती घेतोय. हे 30-35 वर्षापासून करत आहे, हे आलेलं आहे. ही तिसरी पिढी आहे आमची की हे किल्ले बनवायची. प्राइजेस, बक्षीस जर तुम्ही त्यांच्या घरी गेला तर मग सगळे त्यांचे प्राइजेस, मेडल सगळं त्यांनी तिथं व्यवस्थित ते मांडून ठेवलंय. तुम्ही कधी लहानपणी किल्ला वगैरे बनवण्याचं ट्राय केलंय? मला पण खूप आवड होती लहानपणी. आम्ही सगळे, मी नाही, मी, रोहित दादा, पार दादा, जय, आम्ही सगळे मिळून काटेवाडीला असेल, कन्हेरीला असेल, आम्ही सगळे मिळून असे किल्ले बनवायचो. एवढा मोठा आम्ही कधी बनवला नाही किंवा बनवायचं धाडस केलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या आपल्या पक्षाची निवडणूक निशाणी आहे. तुतारी वाजवणारा माणूस आणि अनुक्रमांक आहे 3. नेते आहेत किंवा ते दिल्लीतली अदृश्य शक्ती आहे.
12 दिवस राहिले आणि हे 12 दिवस आपण पवार साहेबांसाठी दिले पाहिजेत, बारामतीच्या भविष्यासाठी दिले पाहिजे. सकाळपासून सुरू झालेला युगेंद्र पवार यांचा प्रचार दौरा आता बारामतीच्या ढोरलेवाडीमध्ये आलाय. खास करून गावभेट दौऱ्यांवरती विशेष फोकस केला जातोय. अशा छोट्या छोट्या बैठका घेतल्या जात आहेत आणि विशेष करून लोकसभेमध्ये जिथे जिथे लीड मिळालेला आहे त्या त्या गावांमध्ये भेटी देण्यावरती विशेष भर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याची रोपं कुठून आणली? इथलेच देऊ आपण. सकाळपासून सुरू झालेला युगेंद्र पवारांचा प्रचार बारामतीच्या जवळची गावामध्ये आलेला आहे आणि इथं जी शेती आहे किंवा आसपासचा परिसर आहे त्याची युगेंद्र पाहणी करतायत. बेसिकली दिवसभरामध्ये जेव्हा तुम्ही प्रचार करत असता तेव्हा प्रचारामध्ये कोणत्या मुद्द्यांवरती जास्त फोकस करता, कोणते मुद्दे हायलाइटेड असतात? आता कुठल्या प्रकारचा प्रचार करतोय ते त्याच्यावर अवलंबून आहे. आता पवार साहेबांनी कामं जी काही केली आणि इथून पुढं आपल्याला कुठल्या पद्धतीने कामं करायची, आपल्याला कुठल्या पद्धतीने विकास करायचा आहे ह्याच्यावर आता जास्त आपण फोकस करतो. लोक काय येऊन सांगतात, म्हणजे भेटल्यावरती काय त्यांचं म्हणणं असतं, तुम्हाला सांगतात काय ते? एकतर त्यांचे प्रश्न सांगतात, त्यांच्या अडचणी सांगतात, त्यांचे जे काही समस्या असतील ते सांगतात आणि पवार साहेबांना ते कधीच सोडणार नाही, सोडू शकत नाही हेही ते सांगतात. आता बेसिकली बारामती जगभरामध्ये एक विकासाचं मॉडेल म्हणून प्रोजेक्ट केलं जातं देशात, जगामध्ये, राज्यामध्ये. तर बारामतीत काय करायचं राहिलंय किंवा काय होऊ शकलं नाही असं तुम्हाला वाटतं? काय बारामती मॉडेल हा शब्द कधी आला जेव्हा पवार साहेब बारामतीचं नेतृत्व करत होते. आता बारामती मॉडेल जेव्हा आपण म्हणतो ते पण जे काम पवार साहेबांनी केलं त्यालाच आपण बारामती मॉडेल म्हणतो. तुम्ही शेतीत किती रमता बेसिकली? मला तर खूप आवड आहे शेतीची. मी इथं आधी पण येऊन गेलोय आणि मला एवढी आवड निर्माण होईल हे मला वाटलं पण नव्हतं. कमर्शियल क्रॉप म्हणून ह्याच्याकडे इंटरक्रॉप म्हणून लक्ष देत आहे आणि इंटरक्रॉप म्हणजे आंतरपीक, बिटवीन टू क्रॉप्स. एक ते जेवणाची वेळ झाली माझ्या मते, सो आपण आधी जेवण करूया. निवडणुकीच्या काळामध्ये तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळ मिळतो का? जेवढं पाहिजे तेवढं मिळत नाही. चालल्यामुळं थोडा आपल्याला फायदा होत असतो पण तेवढा वेळ म्हणजे तेवढं लक्ष देता येत. तुम्ही फूडी आहात का तुम्ही डाएट कॉन्शियस आहात? फूडी, एवढा फूडी आहे की वजन वाढल्यावरच आम्ही डाएट कॉन्शियस होतो आणि त्यावेळेला डाएट मग सुरू करतो. जनरली जेवणात म्हणजे काय आवडतं? काय सगळंच आवडतं. आपलं इंडियन आवडतं, वेस्टर्न आवडतं, मटन आवडतं, सी फूड आवडतं, सगळंच. आता फूडी म्हणल्यावर म्हणजे पण घरात बनणारा एखादा पदार्थ? मिसळ खूप आवडते. ओके. मिसळ, थालीपीठ, पावभाजी, मासे. जर तुम्ही निवडून आलात तर पुढच्या काही वर्षांमध्ये कोणत्या 5 कामांना प्राधान्य पहिल्यांदा देण्याचा तुमचा विचार आहे? पाण्याचा प्रश्न आहे. अनेक गावांमध्ये प्यायला पाणी नाहीये. बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. नवीन कारखाने बारामतीत आपल्याला आणावे लागतील. माझं पर्सनल स्वप्न आहे की एक IT पार्क बारामतीत व्हावं आणि त्या पद्धतीचं एक IT पार्क मला इथं आणायचं आहे. गुन्हेगारी तर प्रचंड वाढली आहे बारामतीत. महिलांवर अत्याचार खूप वाढलाय. आता कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द खूप वापरला जातो अलीकडं. त्याला इंग्लिशमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो.
भारतातलं पहिलं कॉलेज बारामतीत येते. आत्तापर्यंत अजित पवारांसमोर जे जे उमेदवार बारामतीत उभे राहिले सो त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. यावेळेला ॲक्च्युली उमेदवार तुम्ही आहात तो. हो नाही, पण जेव्हा इथं ते उभे होते दरवेळेला एकदम सुरुवातीपासून आत्तापर्यंत पवार साहेबांची साथ त्यांना होती. पवार साहेबांचा आशीर्वाद त्यांच्याकडं होता. साहेबांचा आशीर्वाद त्यांच्याकडं असल्यामुळं बऱ्यापैकी सगळी मतं, सगळीच असं ऑब्व्हियसली नाही म्हणता येणार, पण बऱ्यापैकी सगळी मतं त्यांना तसे तिथं पडत होती. आत्ता तसं होणार नाही. चला. तर घाटगेवाडीमधनं आपण निघालोय आणि आता प्रचाराचं पुढचं गाव किंवा पुढचा टप्पा म्हणजे नीरावागच. सो आता शेवटचा टप्पा खरं तर प्रचाराचा आज दिवसभराचा तुमचा सुरू झालेला आहे. तुमचा प्रवास बोस्टन टू बारामती असा राहिला आहे. तर या प्रवासाबद्दल कसं वाटतं तुम्हाला? काय काय वेळेला मलाच आश्चर्य वाटतं की कसं काय मी बॉस्टनवरून कसं काय इथं बारामतीमध्ये आता काम करायला लागलोय. पण मला इथं आल्यावर खूप करमायला लागलं. मला खूप करमतं खरं तर. सगळ्या बारामतीकरांमध्ये राहून मला खूप त्यांची कामं करायला एक आवडच आहे पूर्वीपासून. आणि कुटुंबात कुणालाच वाटलं नव्हतं की हा अमेरिकेवरून इथं गावात येईल, गावी येईल आणि सगळी कामं करील. पण काय आता शेवटी काय नशीब म्हणायचं का काय, पण मला इथं राहून खरंच खूप मजा येते. सगळे पवार भरपूर वाचतात असं आम्ही ऐकलंय. सो तुम्हाला ही वाचनाची आवड आहे. काय वाचताय सध्या? सगळे पवार नाही वाचत, भरपूर पवार साहेब खूप वाचतात. म्हणजे त्यांची पिढी. ह्या निवडणुकीला मी सगळं नाही पण थोडंफार भगवद्गीता वाचायला सुरू केलं. काही विशेष कारण म्हणजे भगवद्गीता? नाही, कारण इमोशनली हे आमच्या सगळ्यांसाठी, विशेष करून माझ्यासाठी पण एक अवघड निर्णय होता आहे. मला वाटलं की मला त्याची उत्तरं, त्या प्रश्नांची उत्तरं मला मिळतील. काका पुतण्याच्या संघर्षाचा खूप मोठा इतिहास आपल्या राज्याला आहे आणि त्यात आता तुमचं पण नाव ॲड झालेलं आहे. तर हे नातं कसं आहे? युगेंद्र पवार, अजित पवार, आधी कसं होतं, आत्ता कसं आहे? चांगलं आहे. शेवटी ते माझे काका आहेत, ते आपल्या कुटुंबातले ज्येष्ठ आहेत, माझ्या वडिलांचे ते मोठे भाऊ आहेत. राज्यात सातत्यानं चर्चेत येणारा विषय म्हणजे पॉलिटिकल नेपोटिझम. तुमचं काय मत आहे राजकीय घराणेशाही, पॉलिटिकल नेपोटिझमबद्दल? मला वाटतंय की पॉलिटिकल नेपोटिझम हे कुठल्याही नेपोटिझम सारखं आहे. फक्त पॉलिटिक्समध्ये असं नाही, पण कुठल्याही क्षेत्रामध्ये जर ते लोक केपेबल नसतील आणि तरी पण जर त्यांना तिथं काय म्हणतो जर लादलं जात असेल तर मग ते एका दृष्टीने चुकीचं आहे. नेक्स्ट स्टॉप आलाय खरं तर, त्याच्यामुळे आपण कंटिन्यू करूयात. बरीच मंडळी थांबली आहेत तुम्हाला भेटायला. थँक्यू. जेव्हा कधी मी कामात सुरुवात होईल त्यावेळेस माझ्या मेकिंगचा पहिला स्टार्ट झालेला असेल आणि दादा कसं तुम्हाला बोलतीलच. स्वाभिमान वापरायला हे सगळं तुम्हाला सांगितलं. युगेंद्र पवारांचा प्रचार कव्हर करता करता आपण बारामतीच्या सांगवी गावामध्ये येऊन पोहोचलोय आणि ही सगळी मंडळी त्यांची समर्थक मंडळी आहेत. आपण त्यांच्या उमेदवारीबद्दल, प्रचाराबद्दल, या सगळ्यांना युगेंद्र पवारांकडनं नेमक्या काय अपेक्षा आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात. यावेळेला सर्वजण युगेंद्र दादांचं तुम्ही समर्थन करताय, काय कारण आहे? का आतापर्यंत विकास झाला ते फक्त रस्त्याचा ह्याचा झाला. रोजगार निर्मिती काय तालुक्यात झालेलीच नाही. युवकांना कामं नाहीत. शैक्षणिक व्यवस्था ही ते पवार साहेबांनी सगळी केलेली.
बाकीच्या लोकांनी काही नुसतं रस्ते वगैरेच कामकाज केलेलं आहे. युगेंद्र दादा किती टफ फाईट देतील बारामतीमध्ये अजितदादांच्या विरोधात? उत्कृष्ट एकदम फाईट देणार. तरुण माणूस आहे, परदेशात शिक्षण घेतलेला तरुण माणूस आहे, एकदम यंग, कंटाळा नाही कामाचा, स्टार माणूस मिळाला इथं. आणि आमचं गाव म्हणजे असं आहे, जे काय कोणी असतील इथं गावामध्ये त्यांच्या विरुद्ध काम करतो, जास्त मतदान देतं, असं गावाचा इतिहास आहे आतापर्यंतचा. तर बारामतीचं कांबळेश्वर गाव आणि प्रचाराचा शेवट तुमच्या या गावामध्ये होतो आहे. तुतारी आत्ता वाजली, ही तुतारी विधानसभेच्या निवडणुकीत किती जोरानं वाजेल असा तुम्हाला आत्मविश्वास आहे? खूप जोरात वाजेल. आता काकांनी जोरात वाजवली, पण ह्याच्यापेक्षाही जास्त जोरात वाजेल आणि फक्त बारामतीतच नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वाजेल. प्रचाराचा दिवस हा कसा होता? रोज नवीन लोकांना भेटणं, तुमचीच माणसं आहेत खरं तर, पण रोज प्रत्येक गावात जाणं, लोकांच्या भेटीगाठी घेणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं, कसा होता हा सगळा आजचा दिवस? नाही, उलट आम्हाला फिरायला आवडतं, लोकांमध्ये जायला आवडतं. आणि आता ह्या 4-5 महिन्यामध्ये आपण 4 दौरे केले, त्याच्यामुळं काय आपल्यासाठी काय नवीन नाही आहे. अगदी शेवटी की बारामतीकरांनी, बऱ्याच गावामध्ये आज आम्ही सुद्धा तुमच्यासोबत फिरलो, खूप वेगवेगळी मतं ऐकायला मिळाली, कानावर पडली. तर बारामतीकरांनी तुम्हाला मतं का द्यावी? तुम्ही काय सांगाल बारामतीकरांना? आता इथं सांगितल्याप्रमाणे आपल्याला शाश्वत विकास बारामतीमध्ये करायचा आहे, सामाजिक विकास करायचा आहे, समाजाचं परिवर्तन करायचं आहे. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नाही आहे, चांगला भाव आपल्याला शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी द्यावं लागेल. त्याच्यासाठी बारामतीकरांनी आम्हाला सगळ्यांना संधी द्यावी. असं आहे की या निवडणुकीकडे फक्त राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागलेलं आहे, कारण ही पवार विरुद्ध पवार निवडणूक आहे. त्यामुळे पवारांसाठी या निवडणुकीनंतर एका नव्या युगाचा प्रवास सुरू होतो का, की दुसरे पवार अजित राहतात, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे, महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या लढाईसाठी एक प्रकारे लढाईच बनली आहे, कारण आता ही त्यासाठी आपल्याला शुभेच्छा आणि मनापासून आभार. आपण आपल्या व्यस्त दिनक्रमातनं आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल. रामकृष्ण हरी.